आज मी हेल्दी आणि टेस्टी असे चिकन सूप तयार करणार आहे। त्यासाठी मी चिकनला हळद मीठ लावून ठेवून एक 10 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं। आता चिकन सूपसाठी लागणारे वाटण वाटून घेऊयात। या वाटणामध्ये खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर घालूया आणि छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। तर अशा प्रकारे छान असं बारीक वाटून घेतले आपण। आता फोडणी घालून घेऊया। आता यामध्ये मी 2 पळ्या तेल घातले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। तर यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातला। कांदा छान 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचं। वाटण देखील 1 ते 2 मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली। हळद मी थोडीच घातली कारण सुरुवातीला मॅरिनेट करताना मी हळद घातली होती। आता यामध्ये छान मॅरिनेट झालेलं चिकन घालून घेऊयात। चिकनसुद्धा 1 ते 2 मिनिट छान फोडणीमध्ये परतून घेऊया। यामध्ये मीठ नाही घालायचे कारण मीठ आपण सुरुवातीलाच मॅरिनेट करताना घातलं होतं। जवळजवळ चिकन छान परतून झाले। आता यावर ताट ठेवून त्यावर पाणी ठेवूयात। ताटावर पाणी ठेवून पाणी जसं गरम होईल तसं ॲड करत राहूया। जेवढं आपल्याला सूप हवं आहे तसं पाणी कमी जास्त ॲड करून घेऊयात। तर अशा प्रकारे जेवढं पाणी हवं आहे तसं ताटावर पाणी गरम करून ॲड करत राहायचं। एक 15 मिनिट छान चिकन शिजवून दिलं आहे। मस्त असं चिकन शिजलं आहे। तर पुन्हा एकदा एक 5 मिनिट छान उकळी येऊन घेतली आहे। तर अशा प्रकारे गरमागरम असे चिकन सूप तयार झालेले आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।